भारतातील पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप वसुबारस 2024 या शुभमुहूर्तापासून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे. अँड्रॉइड व आयफोन या दोन्ही फोनमध्ये खिलार ॲप डाउनलोड करू शकता. भारतातील प्रत्येकाने ॲप आजच डाउनलोड करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नाव भालचंद्र भाऊ देसाई. मग तुम्ही तुमच्या याच्यामध्ये पूर्ण सर्व्हिस केली का शेतीच? शेतीच. मग शेतीमध्ये काय उत्पन्न असायचं तुमचं? काय पहिलं भुईमूग जुंधळा होतं, आता परत ऊस आले. मग तुमच्या काळात जेवढं पीक घेतलं जायचं आज तेवढं घेतलं आता का कमी झालं, जास्त आलं? पहिलं जुंधळा होतं ते चांगलं होतं. आता हे ऊसामुळं काय पैसा येतोय ना, इकडचं येतून तिकडे जातोय. इकत आणून खायचं काय दुसरं. मग ऊस करणं चांगलं आहे का बाकीचे आपले पीक घेणं? पूर्वीचं होतं ते चांगलं होतं. जुंधळा, भुईमूग. आता सगळे ऊसाच्या नादाला लागले. होय. ठीक आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद. मला आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा बरं. सौरभ पाटील, शिगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. 8600041680. सध्या दावणीला आपल्या काय काय ती माहिती द्या आम्हाला. ही पाडी आहे. एक ती पाडी जी आहे कुठल्या बैलाची, तिची आई कोण आहे ती माहिती द्या आम्हाला. ही आहे तिची हा पाडीची नायकू भोसले बावची यांच्या निशान बैलाची पाडी आहे ही पाडी. ओके. आता कितवं वेत आहे त्या गाईचं? ह्या गाईचं आता 14व्या वेताला पाडी झाली. 14व्या? हा 14व्या वेताला. ती गाय किती जुनी आपल्याकडं? हा ही पहिल्यापासून आपल्या पहिल्या गाईचीच आहे. ओके. मग ही 14 वेत आपल्याकडेच झाली? हा आपल्याकडे सगळी 14 वेत झाली. कुठून घेतलेली गाय ही? आपल्या गाईला झालेली आहे पहिल्या. मग ती गाय म्हातारी झाली, एक्सपायर झाली, तिलाच झालेली आहे पाडी. आता मग 14 वेत तुम्ही एवढी घेत असताना आता हा वळू भरला, तर मग 14 वेत घेताना कुठल्या अडचणी आल्या का, किंवा काय अनुभव तुम्हाला? गाईचं दूध असेल हे पहिल्या वेतापासून किंवा आजपर्यंत काय बदल होते याच्यामध्ये? पहिल्या वेतापासून आजपर्यंत गाईला 7-7.5 लिटर दूध देत्या गाई, पहिल्या वेतापासून आजपर्यंत. आता गाईला हे जे वासरू आपण जेव्हा वळू निवडला आता जो यांचा निशान, तर तोच का निवडला? म्हणजे कुठल्या गोष्टी, आता एवढी वेत झाली तर मग वळू निवडताना कुठल्या गोष्टी बघतो? वळू चांगला आहे, राग आहे वळूला त्यामुळे तो चांगल्या खाणीच आहे वळू. तू आता दावणीला आम्ही इतर बैल पण पाहतोय, तर त्यांची माहिती द्या आम्हाला. हा बैल 6व्या वेताचा आहे गाईला या झालेला. म्हणजे ह्या गाईच? या गाईचाच आहे. ओके. 6व्या वेताचा आहे. आणि ते पलीकडचं? तो पलीकडला जनरल शर्यतीत आहे. तो आत्ता घेतलाय आम्ही परवा, खालनं जत बसणं आणलेला आहे. मग तो आणण्याचं नियोजन काय ह्याच्या जोडीला का शर्यत? नाही, शर्यतीसाठी आणलाय तो आणि ती वासरू. मग आता शर्यत क्षेत्रात पुढे काम करण्यासाठी कशा पद्धतीचं म्हणजे आणलाय? तर मग इथं सराव देणं किंवा काय असतं? सराव बिराव सगळं वगैरे चालू आहे त्याचं. मग सरावाला कुठं तुमच्या शेतात द्यायचं का? नाही, आष्ट्याला नेतोय आम्ही सरावाला. अष्टामाळ आहे तिथं, तिथं नेतोय सरावाला. आता एवढ्या सगळ्या जनावरांची वैरणी तुमची शेतातली आहे का? खुराक? नाही, शेतातले सगळं. आणि असं खुराक वगैरे काय असतंय सेपरेट? खुराक खपरी पेंड, सातू आणि काट्या. आता तुमच्या गावाचं नाव काय म्हणले? शिगाव. या शिगाव मध्ये किती प्रमाणात खिलार जुन्या काळात होती ना, आज जास्त आहे का कमी आहे? आमच्या गावात थोडी कमी झाल्यात आणि आता चालू व्हायला लागलेत. प्रत्येक जण पाडी कालवड वगैरे घ्यायला लागले. कशासाठी घ्यायला लागले? शर्यतीमुळे का वेगळं काही कारण? शर्यतीमुळे. म्हणजे शर्यत मूळ कारण असं म्हणू शकतो आपण. आता महाराष्ट्र सरकारने देशी गाईला राज्यमाता गोमाता घोषित केलं, तर याचा काय फायदा आपल्याला शेतकऱ्यांना, म्हणजे मोठी गोष्ट आहे का? काय वाटतं याचं तुम्हाला? मोठी गोष्ट आहे, फायदा चांगला आहे. त्यामुळे जनावर वाढायला लागले. म्हणजे चांगला मोठा निर्णय, देशी गो चांगलं वाढायला लागले. आता इथं तुम्ही वस्तीवरती आता हे जनरल शर्यतीचा पण बैल घेतलाय. गायचं एवढी वेत झालीत किंवा हे ते एवढं सगळं करायला तुम्ही एकटे करता का घरातली मंडळी? घरात सगळे, सगळ्यांना तुम्ही देशी गोवंशाचं हे करता? ते एकदा मालक आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. सौरभ पाटील, राहणार शिगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. फोन नंबर 8600041680. धन्यवाद मालक.
तर मंडळी, या मालकाच्या दावणीची एक विशेष गोष्ट जर म्हटली आपण, तर दावणीला जवळपास समोर पाहत असलेल्या गायीची 14 ते 15 वेत मालकांनी घेतलीत. म्हणजे आज हे खरं तर पाहायला गेलं तर बरीच मोठी गोष्ट आहे. आज मालकाकडे आपल्याला मुलाखतीला पोहोचायला तसा उशीर झाला, त्यामुळे मुलाखत थोडीशी अंधारात होती, पण अंधारात पण आपण चांगल्या पद्धतीने मालकांचं असलेलं समजा त्या भागामध्ये, तर आता अंधारात पण आपण त्यांची माहिती घेतली. तर 14 वेत घेणं ही काही साधी गोष्ट नाही. ह्याच्या मागे या कुटुंबाची, या शेतकऱ्यांची मेहनत पण बरीच मोठी. आणि आज एखाद्या गायीचं एवढा मोठा वासरू, तिची पैदास, हे आपण शेजारीच पाहायला मिळते. हे कुठल्या दावणीला पाहायला नाही मिळत आजपर्यंत. शक्यतो झालेलं वासरू आज शक्यतो शेतकरी दुसरीकडे देत असतो, पण आज ते करून ते शेती काम. मग आता या बैलांकडून काय काम करून घेत? शेती काम हे घबरे शेती काम करून. मग शेती कामाला त्याच्या जोडीला अजून काय? हा बैल आहे की जनरल शर्यती अवताला बी चालतो, सगळ्यालाच चालतो. शर्यतीचा बैल दोन्ही कामं चांगली करतो. पण अवताला हाणल्यानंतर शर्यतीत कमी होतो असं काही नाही. नाही उलट अवताला हाणल्या शर्यतीत जास्त बैल चालतो. पायात ताकद त्या बैलाच्या. तर गाय बरोबर प्रत्येक वर्षाला एक वेद देते. बरोबर 1 वर्ष 4 दिवस 5 दिवस अंतराव बरोबर वेद देते. आता 2.5 महिन्याची पाडी आता गाय गाभ आहे. आता शिंग मोडक्या बैलाकडं नायकू बसले यांच्या. ओके. आता आम्हाला एक थोडीशी गोष्ट असं विचारायचंय की एवढी 14 वेत तुम्ही घेतली, समजा आता हे बरेचसे प्रेक्षक ही मुलाखत बघतात, तर ह्या गायीपासून तुम्ही 14 वेत घेतली, तर ही 14 वेत फक्त नाद केला का ह्याच्यातनं आर्थिक पण तुमचं गणित चांगलं झालं? आमचं नाद आहे. आम्हाला पहिल्यापासून आमच्या 4 पिढ्या झाल्या कायम बैल आहेत आमच्या दावणीला. एक दिवस सगळं असं नाही की बैल अशी नाहीत, असं नाही का, कायम बैल आहेत आमच्या. पण आता आर्थिक गणित तुम्ही नादापायी ते बाजूला ठेवलं, पण हे दावणीला असणं तुमच्यासाठी समाधान, आणि आम्ही जे बाकीची तुमची गावकरी असतील, मित्रमंडळी असतील, तर इथे आता समाधान वाटतं का? हो, समाधान वाटतं. धन्यवाद मालक. चालतं. हा पण कोण त्याच गायचा आहे तो पलीकडे. हे जनरलचा घेतलाय. हा किती जाती, काय वय ह्याचं काय? हा आता 4 आहे, 3.5 वर्षाचा आहे. म्हणजे हा आता पळाऊ बैलच तुम्ही घेतला? हा पळाऊ बैल घेतला. ती पण वासूर त्या बैलाच्या खाली तयार व्हायला लागले. आपण त्याच्या बरोबर झुपतोय सध्या? हा सध्या झुपतोय त्या. ह्याच गायचं वासूर आहे मागले वेतात. मग आता पाहिजे तसं ते, म्हणजे आता जनरलला ज्या पद्धतीचा पळ लागतो तशा पद्धतीची लक्षणं त्याच्यात आहेत सगळे आहेत. त्याला तालीम बिलीम सगळं दिलंय, सगळं सराव बिराव सगळं केलाय त्याला. मंडळी, खरं तर आता 14 वेत घेतली, त्याच गायीचं वासरू सध्या जनरल शर्यतीला पळावसाठी ते हे करतात, आणि त्या वासरासाठीच तुम्ही हे पण आत्ताच हा बैल घेतला असं म्हणू आपण. बरेचशी मोठी. मालक, आम्हाला थोडासा गोठा दाखवता का तिकडं? चला. हाय की माग आहे. येऊ का इकडनंच? इकडे कसं असं सर? बाहेर माग पाठीमाग बैलांसाठी बांधलाय पाठीमाग. तुमच्या ते वरती कॉलरला माईक आहे बरं का, त्याला तो पडू शकतो, त्यामध्ये तिथं हातबीत हे नका करू. अंकुशराव मागची लाईट लाव रे. सगळे आता बैल इथं आत येणार? हा, इथं आत येणार. आता एवढ्या जागेत किती 3 जनावर बसतात? 4 जनावर बसतात. गाय पण इथंच? हा, गाय बैल सगळी इथंच. 2 बैल इथंच. हे किती जागा असेल अंदाजे? हे अंदाजे 35 बाय 13 आहे. नाही 15 बाय 13 किंवा 16 बाय 13. आता याच्यामध्ये गाय कुठे बांधतो आपण? गाय इथं बांधतो, इथं मोठा बैल बांधतो, जनरल शर्यतीचा बैल तिथं बांधतो, वासरू इथं बांधतो मध्ये, आणि लहान वासरू आहे ती पाडी आहे ती आत बांधतो गोट्यामध्ये. ओके. वैरण कुठली? आता तुमच्याकडं 14 वेताची गाय पण आहे, परत जनरलचा बैल आहे, त्या जनरलच्या बैलावर तुमच्या गायीचं वासरू आहे. ह्यांच्यामध्ये शर्यतीच्या जनरलच्या ह्याला वैरण वेगळी असती, गायीला वेगळी असते. त्याला कायम वाळली वैरण असते जनरलच्या बैलाला का? हा, कायम. का बरं? हे कशासाठी? तो चपळ राहण्यासाठी. ओली वैरण त्याला? ओली वैरण कमी, ओली वैरणीनं जरा कोट जाड होती त्याला. ओके. त्यामुळे कायम वाळली वैरण. कधी तर आपलं
उन्हाळ्यात फक्त जरा एक पिंडी वल्ली फक्त. हो का? पण बाकीचे 8 महिने शक्यतो वाळलेलीच. पण आता वाळलेली वैरणीनी पण हे म्हणजे अंग धरतं चांगलं. भरडा असतोय त्याच्याबरोबर दूध असतं या. हा हा. अंडी असते ती. एक टाइम दूध 3 लिटर पाजतात, संध्याकाळचा भरडा 3 किलो घालतात त्याला. आता तुम्ही हे शर्यतीचा आता समजा ते बैल घेतलाय त्याच्यावर तयार करताय, तर एखाद्या शर्यतीतला इनाम जो असतो त्याच्यापेक्षा खर्च जास्त आहे ना दावणीला? खर्च जास्त. त्यापेक्षा मग असं नाही वाटत का की हा एवढा खर्च करण्यापेक्षा ते घ्यायलाच नको वासरू म्हणून? ही आमची परंपरा आहे, आम्ही ती जोपासल्या. त्यामुळं कसं आहे, ह्यात आर्थिक काय मिळावं अशी अपेक्षा पण नाही आमची, फक्त आमचा नाद पुरा व्हावा ही अपेक्षा आहे. शर्यती बरोबर शेतीची कामं पण करतो ना सगळी. त्याच्या अगोदर एक बैल होता आमच्याकडे, पळाव बैल, सरजा नावाचा बैल होता. तो पण चांगला पळत होता, पण ते जरा नक्की फुटली मैदानला एका, मग त्याच्यामुळे ती पायातला फॉल्ट, त्याच्या पायात फॉल्ट आला, ती फॉल्ट परत निघाला नाही, म्हणून तो दिला ना, आता ह्यो आणलाय. आता तुम्ही हे कोण नातं? भाऊ आहे आम्ही. भाऊ. आता हे नाद तुम्हाला तुमच्या वडील आजोबांपासून आला असेल, पंजोबांच्या पासून. पण आता तुमच्या पुढच्या पिढीला पण हा नाद त्यांनी जपला पाहिजे. मुलगा आहे आमचा, हा गाडी म्हणजे फिरवा फिरवी वगैरे बैलांची झुपून दिली की करून येतो. तुम्हाला एक व्हिडिओ आहे, त्याचा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. पण आता काही जागी आम्ही असंही बघितलं की शेतकऱ्यांची मुलं शिकतात, हे करतात, पण त्यांना तो नाद आवडत नाही, ते शहरात ह्याला जातात सर्व्हिसला किंवा कामाला. मग सध्या तुमच्या मुलांचं कसं आहे, म्हणजे नाद हा जपणं? आम्ही कसं आहे, आम्ही सर्व्हिसला पण आहे, पण त्याचबरोबर हे सगळं करतोय आम्ही. नाद आहे पहिल्या, म्हणजे आपली परंपरा पण जपायचं काम करतोय. पण जपायचं. ठीक आहे, मला एकदा तुमचं नाव गाव सांगा एकदा आम्हाला. माझं नाव महेश पाटील, मुक्काम पोस्ट शिगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9370337799. ठीक आहे. सौरभ, तुमचं एकदा नाव गाव आणि फोन नंबर. सौरभ पाटील, राहणार शिगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. 8600041680. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोहोचू शकला आहे. तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले. आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला. पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे. खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे. तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता. तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता. चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. दादा नमस्कार. सध्या आम्ही ज्या दावणीला आलेलो आहे त्या दावणीची आम्हाला गायीची किंवा या खोंडाची माहिती दे. खोंड कुठल्या बैलाचा आहे, गाय कुठून घेतली, किती वेत झाली? ही गाय आम्ही पुशेगाववरून आणली होती लहान असताना. ही आता दुसऱ्या वेताला गाभण आहे. शिव बापूदडस कुडाळवाडी यांच्या बैलाचा हा खोंड आहे, पहिल्या वेताचा, आणि आता दुसऱ्या वेताला गाभण आहे. कुठल्या बैलावर गाभण आहे? आता ही निशाण कोंड गाभण आहे. ओके. आता बापू धडसच्या दावणीला तिकडं तुम्ही गाय घेऊन तिकडे गेले होते, किती किलोमीटर होतं अंतर इथनं? बरंच असेल. तरी 120 किलोमीटर भरलं होतं आम्हाला इथनं जाणे. मग आता तिकडच एवढे लांब का गेले, म्हणजे त्या ओळी का निवडला किंवा कोणत्या गोष्टी पाहिल्या गेल्या? आम्हाला ती एक पैदाच आम्हाला एक तिकोंडीची करायची होती, त्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. आता तुमची ही जी गाय, आता हिचं हे पहिल्याच वेत, पहिल्या वेताची, आणि आता दुसरं हे दुसऱ्या वेताला. इथून पुढे आपण जसं आता पहिल्या वेताला बापू धडस, दुसऱ्या वेताला तुमचं निशाण इथला, तर असं प्रत्येक वेताला वेगवेगळ्या लाईनचं हे करणार का ब्रीडिंग? वेगवेगळ्या लाईनचे जरा चेंजेस करायचे, कारण की पैदाशीला जरा बरे पडते. ठीक आहे. एकदा तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव कृष्णात राजाराम फारणे, गाव शिगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9823412174. द्या सोडून गाय, सोडा खोंड पण.
किती महिन्याचा आहे खोंड आता? ह्यो आता 14 महिन्याचा आहे. मग आता हात द्यायचा का कुठल्या शेती कामाला ठेवायचा? आला तर पैसे द्यायचं आहे. आता एक गोष्ट विचारायची की दावणीला मग आपण एक कालवड किंवा आता हा झालेला खोंड असेल, आता तुम्ही एवढं लांब गेले बापू धडसच्या इकडं, तर मग आपण हे प्रदर्शनात किंवा कुठं जवळपास जे जे असतं तिथं घेऊन जातो का हे जनावर? हो, आपण हे नेलेलं आहे 2 ठिकाणी. आता गड आपल्या ह्याला कन्हेरी मठाला नेले होते. कन्हेरी मठाला ही दुसरी झाली आणि हा बी दुसरा झालाय. ओके, म्हणजे प्रदर्शन असेल तिथं आवर्जून घेऊन प्रदर्शन जातो असेल आपण. तिथं जातो. ठीक आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेत असताना दावणीला एक देशी गोवंश तर असलंच पाहिजे, आणि त्याचसोबत जिथे जिथे जवळचं प्रदर्शन आहे काय त्या जागी जाऊन मालक आवर्जून प्रदर्शनामध्ये आपल्या दावणीचा देशी गोवंश घेऊन जातात. की प्रदर्शनात खरं तर तिथे आपला नंबर आला नाही आला, पण तिथे गेल्यानंतर खरं तर म्हणजे आपण एक गोष्ट पाहिली तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की प्रदर्शनात गेल्यावर नंबर मिळाला पाहिजे किंवा प्रदर्शनात गेल्यावर पहिला दुसरा तिसरा, मला दुसरा नाही पहिला मिळाला पाहिजे. पण खरं जर एक गोष्ट आपण पाहिली तर प्रदर्शनात गेल्यानंतर नंबर मिळण्यापेक्षा त्या आपल्या दावणीला सांभाळलेल्या एक जातीवंत सुंदर देशी गोवंशाचं पाहायला तिथे बरीचशी लोक येत असतात. कारण प्रदर्शन हे एकमेव ठिकाण असतं की जिथे महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातली लोक येतात, आणि तिथं आपण देशी गोवंश घेऊन गेल्यानंतर बऱ्याच जणांनी आपला गोवंश पाहणे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, की ज्याच्यामुळं कशा पद्धतीची सांभाळणी शेतकरी करतात ही माहिती आपल्याला येथे होते. अशाच प्रकारची अधिक माहिती आपण पाहत राहूया, आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं खिलार ॲप डाउनलोड करा, की ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या दावणीला असलेल्या खिलार देशी गोवंशाचे किंवा इतर पशूंचे फोटोज तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. खरेदी विक्री असेल किंवा आता या दावणीच्या ह्या दोन्हीही देशी गोवंशाने नंबर केलाय, तर तुम्ही कुठल्या प्रदर्शनामध्ये नंबर केला असेल तर त्याची माहिती या खिलार ॲपवरती टाका, की जेणेकरून तुमचं रेकॉर्ड हे फक्त तुमच्या घरापुरता गावापुरतं सीमित न राहता हे जास्तीत जास्त माहिती जगापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र